सर्व पितृ अमावस्यानिमित्त एक झाड पूर्वजांच्या नावे कल्पवृक्ष बहुउद्देशीय सेवाभावी संस्था गोंदूरचा उपक्रम। धुळ्यात ललित माळी यांनी साकारलेल्या गरबा महोत्सवाचा OMG बुक ऑफ रेकॉर्डमध्ये जागतिक विक्रम। विविध मागण्यांकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेचा धुळ्यात दणदणीत मोर्चा। आणि धुळ्यातील समर्थ नगरात रस्त्यांची चाळण, मनपाच्या दुर्लक्षामुळे वंचित बहुजन आघाडीचा आंदोलनाचा इशारा। कल्पवृक्ष बहुउद्देशीय सेवाभावी संस्था गोंदूर तालुका जिल्हा धुळे यांच्या वतीने गोंदूर येथील तलावासमोरील आदिवासी स्मशानभूमी परिसरात दिनांक 1 ऑक्टोबर 2025 रोजी सर्वपत्र अमावस्येनिमित्त एक झाड पूर्वजांच्या नावे हा उपक्रम राबवून वृक्षारोपण करण्यात आलं। या स्तुत्य आणि आगळ्यावेगळ्या उपक्रमाचं स्वागत करून गोंदूर ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांसह विविध मान्यवरांनी वृक्षारोपणाच्या सामाजिक कार्यास उत्स्फूर्तपणे हातभार लावला। या उदात्त संकल्पनेला मूर्त रूप देण्यासाठी म्हणजे आपल्या पूर्वजांच्या स्मृतिप्रीत्यर्थ वृक्षारोपण करण्यासाठी आदिवासी वस्ती येथील स्मशानभूमी परिसरात मान्यवरांसह समाज बांधव मोठ्या संख्येने जमले होते। संस्थेने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन अनेक निसर्गप्रेमींनी आपल्या पूर्वजांच्या नावे संस्थेकडे झाडे सुपूर्द केली। यातून आपल्या पूर्वजांचे आशीर्वाद आणि निसर्गाप्रतीची आपली जबाबदारी या दोन्ही गोष्टी आपण जपण्याचा प्रयत्न करण्यात आला। या वृक्षारोपण प्रसंगी निसर्गप्रेमी विजय चांडक, निसर्गमित्र प्रेमकुमार अहिरे, निसर्गप्रेमी विलास माळी, गोंदूर ग्रामपंचायतीच्या कर्तव्यदक्ष सरपंच सौ कल्पना प्रदीप बदाने, राजेंद्र बदाने, रामकृष्ण नेरकर, हिमांशू बदाने, चेतन बदाने, योगेश माळी तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि आदिवासी वस्ती येथील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्व मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करून पूर्वजांच्या नावे लावलेल्या या झाडांना निसर्गाच्या सान्निध्यात चिरंजीव रूप देण्यात आलं। एका नवीन परंपरेला सुरुवात करून जिथे श्रद्धा आणि निसर्गप्रेम एकत्र येऊन आपल्या पूर्वजांचं स्मरण करतील हा विचार कृतीतून राबविण्यात आला। कल्पवृक्ष बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रवीण दाजमल वाघ, उपाध्यक्ष विकास वाघ, सचिव गोविंद चौधरी, सहसचिव जयश्री प्रवीण वाघ, कार्याध्यक्ष दीपक शर्मा, भीमराव मोरे, मोहन पवार, दीपक वाघ, आकाश वाघ, दिनेश वाघ, सुधाकर वाघ, निलेश वाघ, विनोद पगारे, मूलचंद माळचे, भालचंद माळचे, मोतीलाल पवार, विकास पवार, धुलसिंग माळचे, गोपीचंद सोनवणे, आप्पा ठाकरे, गुलाब मालचे, विनायक मोरे, सचिन मोरे, राहुल पवार, प्रतीक पगारे, संजय कांबळे, बापू पिंगळे, विश्वास पिंपळे, निंबा केदार, सामाजिक कार्यकर्ता बापू दादा यांच्यासह आदिवासी समाज बांधव मोठ्या संख्येने या प्रसंगी उपस्थित होते। आज गोंदूर येथे कल्पवृक्ष बहुउद्देशीय सेवाभावी संस्था या संस्थेच्या मार्फत एक झाड पूर्वजांचे नाव या उपक्रमाद्वारे गोंदूर येथील आदिवासी स्मशानभूमीमध्ये हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। या प्रसंगी उपस्थित असलेल्या गोंदूर गावच्या प्रथम नागरिक आदरणीय सौ सरपंच सौ कल्पनाताई प्रदीप बदाने, आमच्या गावाचे माजी सरपंच आदरणीय राजू भाऊसाहेब, त्याचप्रमाणे उद्यान पंडित विलासजी माळी, वृक्षमित्र विजयजी चांडक, आपल्या गोंदूरचे हिमांशू बदाने, निसर्गमित्र समितीच्या माध्यमातून ज्यांचं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कार्य चालतं असे प्रेमकुमार आहिरे, आमचे सन्मित्र मोहन पवार, मोतीअप्पा, त्याचप्रमाणे संस्थेचे अध्यक्ष प्रवीण वाघ। हा उपक्रम अतिशय स्तुत्य असा उपक्रम आहे आणि खरोखर उन्हाच्या झाडा जेव्हा अंत्यत्र लोक येतात तेव्हा या छोट्या छोट्या बाबळीच्या झाडांमध्ये लोक आपलं डोकं लपत असतात। मात्र या माध्यमातून जरी आज आपण झाड लावलं ते उद्याच आपल्याला सावली देण्याची गॅरंटी नाही, पण तरी देखील आपण जास्त प्रमाणामध्ये याची जर संगोपन केलं, काळजी घेतली तर येत्या 1-2 वर्षामध्ये ही झाडं, कारण बरीच झाडं मोठी आहेत आणि 1-2 वर्षामध्ये झाडं आपल्याला सावली देतील आणि संस्थेचा हा विधायक जो उपक्रम आहे हा खरोखर स्तुत्य असा उपक्रम आहे। म्हणून संस्थेला मी शुभेच्छा देतो आणि ग्रामपंचायतीकडे ज्या काही मागण्या केलेल्या आहेत मी आदरणीय सरपंचच्या वतीने सांगू इच्छितो, आजच्या सगळ्या मागण्या पूर्ण करणं शक्य नाही, कारण प्रत्येक गोष्टीला पैसा लागतो आणि आत्ताचा जो कालावधी आहे हा कमी कालावधी असल्या कारणाने कुणीही सरपंच कुणीही राहिलं
तो खिशातून आज आपला खर्च करू शकत नाही, कारण उद्या ती खर्चाची गॅरंटी राहणार नाही. पण जर का हा कालावधी आपल्याला अजून वर्षभराचा मिळाला असता तर 100% आदरणीय सरपंच आणि त्यांचे चिरंजीव ते पण होतकरू आहेत, त्यांनी एखाद्या योजनेमधून नक्कीच आपल्याला ही गोष्ट करून दिली असती. पण तरी देखील मी आपल्याला आश्वस्त करतो की आपल्या मागण्यांचा आम्ही सकारात्मक विचार करून लवकरात लवकर या सर्व मागण्या कशा पूर्ण होतील या दृष्टीने ग्रामपंचायत स्तरावर कार्यवाही करू. आणि सद्यस्थितीमध्ये नळाची व्यवस्था ही सहज होण्यासारखी आहे आणि तशी व्यवस्था आपण करू. आणि या झाडांना कुंपण आदरणीय विजू भैया, आदरणीय विलास माळी सर, आदरणीय भाऊसाहेब किंवा आम्ही सगळ्यांनी मिळून 2-2, 4-4 जरी पिंजरे दिले तरी सुद्धा या झाडांची व्यवस्था होऊ शकते. या दोन गोष्टींची सध्या पूर्तता होऊ शकते असं मी आपल्याला आश्वस्त करतो. आणि भविष्यामध्ये या स्मशानभूमीसाठी एक कंपाऊंड, बैठक व्यवस्था आणि पाण्याचा हाऊस जसं आपल्या गावाच्या स्मशानभूमीमध्ये सुविधा आहेत त्या प्रकारच्या सुविधा देण्यासाठी ग्रामपंचायत ही बांधली राहील असं आपल्या सर्वांना आश्वस्त करतो. आणि 2 शब्द संबोधतो. राबवलेला आहे एक झाड पूर्वजांच्या नावे. या उपक्रमाचा उद्देश असा आहे की निसर्ग आणि पूर्वजांनी आतापर्यंत आपल्याला अवेलेबल असताना सर्व गोष्टी आपल्याला देत राहतात. आणि पूर्वज म्हणजे आई असो, वडील असो, भाऊ असो, बहीण असो, जे आपण लहान असताना आपण त्यांच्याकडे कायम मागण्या करत राहतो आणि ते आपल्याला पुरवत असतात, ते कधी आपल्याला नाकारत नाही. तसंच त्यांच्या उपक्रमामार्फत आपण ते गेल्यानंतर त्यांच्यासाठी आपण काय करतो, अक्षय तृतीया असो किंवा पितरपाठ असो, आपण नैवेद्य बनवतो, त्यांना जीव घालतो आणि ते जीव घातल्यानंतर आपण तिथून विसरून जातो पूर्वजांना. मग या पूर्वजांना आपण आठवण स्वरूपी वृक्ष लावायचे. वृक्ष लावल्यानंतर ते पण आपल्याला भविष्यात सावली देणार, ऑक्सिजन देणार आणि आपल्याला कायमस्वरूपी आपल्या मुलाबाळांना आठवण राहणार की आपल्या वडिलांच्या नावे किंवा आजोबाच्या नावे आपण वृक्षारोपण लावले. आणि ते वृक्षारोपण एवढं मोठं होईल की त्याच्या सावलीत आपण सदैव आपल्या मुलाबाळांना आणून राहू शकतो. आणि निसर्गाची देण खूप सुंदर असते. जर झाड लावलं तर ते तुम्हाला भविष्यात कुठल्याही प्रकारचं इजा करणारं गोष्ट नाही. ते निसर्ग निर्माण, हिरवळ आणि सानिध्य राखणारा एक वृक्ष आहे. त्याच्यामुळे आपल्या पूर्वजांच्या वतीने आपण मी एक आव्हान पण करतो सगळ्यांना की स्मशानभूमीत येण्याच्या पूर्वी झाड घेऊन येणं. मग झालेल्या घराकडनं जेव्हा आपण दस्तगीर विधी वगैरे करतो त्या टायमाला त्या व्यक्तीच्या नावाने ते झाड स्मशानभूमीत असो किंवा शेताच्या बांधावरती असो आपण लावलं गेलं पाहिजे. संस्थेच्या वतीने मी आव्हान करतो सगळ्यांना आणि थांबतो. माध्यमाने एक झाड आपल्या पूर्वजांच्या नावे अतिशय चांगला उपक्रम राबवलेला आहे. या ठिकाणी मोठे वाढणारे झाडं 100 झाडं ही गोष्ट अतिशय आनंदाची बाब आहे आणि कौतुकास्पद आहे. अशाच सगळ्या लोकांनी या गोष्टींचा आदर्श घेऊन सगळ्या संस्थेच्या अध्यक्षांनी आवाहन केल्याप्रमाणे सगळ्या लोकांनी झाडं लावायला पाहिजे, त्याची व्यवस्था केली पाहिजे, स्वच्छता राखली पाहिजे आणि पर्यावरणाचं या दृष्टीतून संरक्षण झालं पाहिजे. एवढं मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. धुळे भाजपा महानगरच्या वतीने आणि ललित माळी यांच्या संकल्पनेतून धुळ्यात संस्था